नमस्कार मंडळी, आज आपण चहाबरोबर खाण्यासाठी खारी बनवणार आहोत। खारी तुम्ही बेकरीमधून घेऊन येतात, पण तुम्हाला माहिती आहे का ही खारी आपण 10 ते 15 मिनिटात घरीच बनवू शकतो। खूपच सोप्या पद्धतीने आणि घरातील साहित्यापासूनच ही खारी मी बनवलेली आहे। तुम्ही याचे लेयर्स बघू शकता, किती मस्त लेयर्स सुटलेले आहेत। खूपच सोप्या पद्धतीने खारी कशी बनवायची हे मी सांगितलेलं आहे आणि ही खारी इतकी कुरकुरीत बनते की तुम्ही विश्वास नाही ठेवणार की ही मार्केटसारखी खारी आहे। तर तुम्हाला एक मी तोडून सुद्धा दाखवते आणि हे बघा, अजिबात तेलकट ही खारी झालेली नाही। खूपच कमी साहित्यापासून ही बनवलेली आहे। एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशी ही खारी तयार होते, एकदम बेकरी स्टाईल। आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की ही खारी किती कुरकुरीत झालेली आहे। चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूयात। तर खारी बनवण्यासाठी इथे मी प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये चाळणी ठेवायची आहे। 2 कप मैदा घेतला, मैदा चाळून घ्यायचा आहे। आता यामध्ये 1 चमचा ओवा घालायचा, ओवा असा हातावर चोळून घालायचा आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे, मिठाचा वापर जास्त करायचा नाही। इथे 2 कप मैद्यासाठी मी इथे पाव वाटी तूप घेतलेलं आहे। वितळलेलं तूप घ्यायचं, एकदम तूप घालायचं नाही, थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि हे मैद्याला चांगलं असं चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चेक करायचं। जर याची पिठाची मूठ वळली जात असेल तर समजायचं की आपलं हे तुपाचं प्रमाण परफेक्ट आहे। तर तुम्ही पाहू शकता, पिठाची या मूठ वळली जाते, याचा अर्थ तुपाचं प्रमाण परफेक्ट आहे। आता सारख्याच वाटीने मी इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपण जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे। आपण शंकरपाळीसाठी पीठ मळतो ना, तशाच पद्धतीने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे। पीठ मळण्यासाठी 1 वाटी पाणी घेतलेलं, तर अर्धी वाटीच पाण्याचा वापर केलेला आहे। अर्धी वाटी पाणी आपल्याला पुरेसं झालेलं आहे। आता याला कव्हर करायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तासासाठी तुम्ही किंवा 1 तासासाठी हे पीठ मुरण्यासाठी ठेवू शकता। आता खारी बनवण्यासाठी इथे साठा बनवणार आहोत। तर एका वाटीमध्ये 1 चमचा मी मैदा घेतलेला आहे, 2 चमचे तूप घालायचं आहे। तर सुरुवातीला मी 1 चमचा घातलेला आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा गरज लागेल तर अजून 1 चमचा तूप घालायचं आहे। तुपाचा किंवा तेलाचा वापर इथे साठा बनवण्यासाठी तुम्ही करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपला हा साठा आता तयार झालेला आहे। हे बघा, इतका पातळ बनवायचा। आता 20 मिनिटं मी पीठ मुरण्यासाठी ठेवलं होतं, तुम्ही जास्त वेळ सुद्धा ठेवू शकता। पीठ छान मुरलेलं आहे। एकदा हाताने असं चांगलं मळून घ्यायचं आहे। मळून झाल्यावर याचे उंडे बनवायचे आहेत, म्हणजेच गोळे बनवायचे आहेत। पोळ्या लाटणं सोपं जातात। एकदम बनवून ठेवले की पटापट आपल्याला पोळ्या लाटता येतात। हे बघा, एवढ्या आकाराचे हे उंडे म्हणजेच गोळे बनवलेले आहेत। एवढ्या पिठाचे 5 गोळे बनून तयार होतात। तर हे बघा, 5 आपले उंडे बनवून झालेले आहेत। आता खारी बनवायला घेऊयात। यासाठी 1 उंडा घ्यायचा आहे आणि आपण जशी चपातीला पोळी लाटतो ना, त्या पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची आहे। गरज लागेल तर इथे तुम्ही सुक्या पिठाचा वापर करू शकता, तर मैद्याचाच वापर इथे मी केलेला आहे। थोडा थोडा मैदा घालायचा आहे, जास्त पण घालायचं नाही, कारण आपण खारी जेव्हा तेलात घालतो त्यावेळेला मैद्याचं सुकं पीठ असतं ते तेलामध्ये उतरतं आणि खारी काळपट होते। तर तुम्ही पाहू शकता, इतकी पातळ मी ही पोळी लाटून घेतलेली आहे। अशाच प्रकारे सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर सगळ्या पोळ्या मी 5ही लाटून घेतलेल्या आहेत। आता 1 पोळी घ्यायची आहे आणि आपण जो साठा बनवला होता तो थोडासा घट्ट झाला आहे, मिक्स करून घ्यायचा आणि हातानेच हा साठा या पोळीवर लावून घ्यायचा। अशा प्रकारे कडेकडेने मध्ये संपूर्ण एक साईडला सुद्धा संपूर्ण पोळीला हा साठा अशा लावून घ्यायचा। यानंतर दुसरी पोळी घ्यायची आहे आणि ती त्यावर ठेवायची आणि त्याच्यावर सुद्धा अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी साठा लावून घ्यायचा। आता तिसरी पोळी ठेवून याला सुद्धा असाच
साठा लावून घ्यायचा। अशा पद्धतीने व्यवस्थित साठा लावल्यामुळे खारीला लेयर खूप चांगले येतात। तर आपली 5वी पोळी सुद्धा आता घेतलेली आहे, याला सुद्धा उरलेला साठा सगळा लावून घेऊया। मंडळी, तुम्हाला रेसिपी माझी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका। तर 5ही पोळींना साठा लावून झालेला आहे। आता साईडून अशी फोल्ड करायची आहे। हे बघा, दुमडून घ्यायची दोन्ही बाजूनी, त्याच्यानंतर वरच्या बाजूनी पण दुमडून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूनी सुद्धा अशा पद्धतीने दुमडून चौकोन आकार याला दिलेला आहे। थोडंसं हलकं प्रेस करायचं, जास्त प्रेस याला करायचं नाही। आता थोडंसं पीठ इथे मैद्याचंच घातलेलं आहे आणि आपण जशी पोळी लाटतो ना तशा पद्धतीने पोळी लाटायची आहे। पण लक्षात असू द्या, पोळी लाटताना जास्त प्रेस करायचं नाही, जास्त जोर द्यायचा नाही, हलक्या हातानेच ही पोळी लाटून घ्यायची आहे। जर जोर द्याल, जास्त जोरात लाटाल तर याला लेयर्स व्यवस्थित येणार नाहीत। यासाठी हळूहळू व्यवस्थित लाटून घ्यायची आहे। तर सगळ्या बाजूनी व्यवस्थित ही पोळी मी अशा पद्धतीने हे बघा लाटून घेतलेली आहे। जिथे थोडंसं जाड दिसत असेल तिथे सुद्धा व्यवस्थित लाटून घ्यायची। तर ही आता मोठी पोळी बनवून घ्यायची आहे। तर हे बघा, आपली पोळी आता लाटून झालेली आहे। एवढ्या पद्धतीमध्ये हवी, म्हणजे एवढी जाडी हवी, जास्त पातळ लाटायची नाही। त्यानंतर सुरीने किंवा पिझ्झा कटरने याला असे कट द्यायचे आहेत, उभे आणि आडवे। तर मी चौकोनी आकारामध्ये कापून घेणार आहे। तुमच्याकडे पिझ्झा कटर नसेल तर सुरीने कट करू शकता। तर चौकोनी आकारामध्ये मी पोळी ही कट करून घेतलेली आहे। तुम्हाला एक काढून दाखवते। हे बघा, याची जाडी तुम्ही पाहू शकता। एवढ्या जाडीची ही पोळी लाटून घ्यायची आहे। आता ह्या सगळ्या सेपरेट करूया आणि एका प्लेटमध्ये सगळ्या काढून घेऊया। ज्या चौकोन नसतील त्या बाजूला तुम्ही काढू शकता, पण मी त्यासुद्धा तळून घेणार आहेत। सगळ्या प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत। आता तळून घ्यायच्या आहेत। तर लक्षात असू द्या, कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे, त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे। फास्ट फ्लेमवर खारी अजिबात तळायची नाही। फास्ट फ्लेमवर जर खारी तळली तर करपली जाणार, रंग व्यवस्थित येणार नाही, शिवाय वरून कुरकुरीत आणि आतून कच्ची राहणार। यासाठी स्लो गॅसवरच ह्या खारी तळून घ्यायच्या आहेत आणि अजिबात पलटायची घाई करायची नाही। तुम्ही बघू शकता, आपणच या खारी वरती आलेल्या आहेत। या खारी जशा वरती आल्या तशा आपल्याला नंतर याला पलटून घ्यायच्या आहेत। अजिबात घाई करायची नाही, खूप पेशन्स ठेवून ही खारी तळावी लागतात। घाई करून तर तुम्ही खारी या तळल्या तर अजिबात या कुरकुरीत होत नाहीत, याला कलर चांगला येत नाही। हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला या खारी तळून घ्यायच्या आहेत। याचा कलर जास्त पण गोल्डन करायचा नाही, कारण थंड झाल्यावर याचा कलर अजून डार्क होतो। एकदम स्लो गॅसवर ह्या मी 10 मिनिटं तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता, मस्त याला सोनेरी रंग आलेला आहे। यापेक्षा जास्त कलर द्यायचा नाही, एकदा सगळ्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। आता आपण या खारी काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता, याला पदर खूप छान सुटले आहेत, लेयर मस्त सुटलेले आहेत। सगळ्या खारी काढून घ्यायच्या आहेत, तेल निथळून घ्यायचं आहे आणि बाकीच्या खारी सुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत। हे पहा, काय मस्त लेयर आलेले आहेत। तर बाकीच्या खारी सुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेतलेल्या आहेत। पहा, कलर किती सुंदर आलेला आहे। अगदी मार्केटमधून आणल्यासारखे हे खारी वाटतायत। तुम्ही या खारी मोठ्या आकारात सुद्धा बनवू शकतात, पण मी लहान लहानच खारी बनवलेले आहेत। पहा, काय सुरेख दिसतायत। चहाबरोबर खाण्यासाठी घरीच तुम्ही अशा पद्धतीने खारी बनवू शकता। बाहेरून आणण्यापेक्षा घरातीलच साहित्यापासून अगदी 15 ते 20 मिनिटात या खारी बनवून तयार होतात। फक्त 2 वाटी मैद्यापासून आपण प्लेटभर म्हणजे ताटभर खारी बनवलेल्या आहेत। पहा, किती मस्त झालेले आहेत। तुम्ही या खारी जर कोणाला खायला दिला तर अजिबात बोलणार नाहीत की तुम्ही या घरी बनवलेल्या आहेत। एकदम मार्केटसारख्या
बेकरीमधून आणलेल्या खारीसारख्या झालेल्या आहेत। याचे लेयर्स पाहू शकता किती मस्त आलेले आहेत। तुम्ही विश्वास करणार नाही, पण याची चव जी आहे ती मार्केटमधून आणलेल्या खारीपेक्षा भन्नाट आहे। तर ही खारी अजिबात तेलकट होत नाही। हे बघा, तुम्हाला एक खारी मी तोडून सुद्धा दाखवते। आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की किती कुरकुरीत झालेली आहे। तर मंडळी, चहाबरोबर खाण्यासाठी खारीची गरज असेल तर आता घरीच तुम्ही 15 ते 20 मिनिटात मार्केट स्टाईल, बेकरी स्टाईल खारी तुम्ही घरीच बनवू शकता। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।